विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या गणिताच्या तासामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो मी. बघा, तुम्ही नाव ऐकलं असेल विनायक दामोदर सावरकर. याचं शॉर्ट फॉर्म काय? एकदम बरोबर आहे, वि दा सावरकर. तसंच मी एक विचारतो, त्याचं शॉर्ट फॉर्म सांगा. महत्तम सामायिक विभाजक ह्याचं शॉर्ट फॉर्म काय आहे? एकदम बरोबर आहे, मसावी. बरोबर आहे. तर आज आपल्याला प्रकरण तिसरं पाहायचं आहे, मसावी व लसावी. आणि याच्यामध्ये सराव संच 10 हा फार सोपा आहे, ते आपण सोडून घेऊया. बघा, प्रश्न पहिला काय दिलेला आहे? जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे ते सांगायचं आहे. वही उघडा, पुस्तक घ्या, पुस्तकात प्रश्न पहा, पेन घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करूया. तुम्ही प्रयत्न केला थोडासा? ठीक आहे, आपण मिळून सोडूया. काय प्रश्न आहे? जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे? फार सोपं आहे. बघा, त्यासाठी आपण काय करूया? संख्यांचे विभाजक लिहूया. बघा, मला सांगा, एकचे काय आहेत विभाजक? फक्त एकच. एकचे अवयव एकच. त्याच्यानंतर दोनचं काय येईल? 1 आणि 2. 3चं काय येईल? 1 आणि 3. 4चं काय काय येतील? 1 येईल, 2 येईल, 4. 5चे 1 आणि 5. 6चं 1 येईल, 2 येईल, 3 येईल आणि 6 हे अवयव येतील. 7चं 1 आणि 7 येईल. 8 1 येतील, त्याच्यानंतर पुन्हा 2 येईल, पुन्हा 4 येतील, त्याच्यानंतर पुन्हा 8 येईल. 9चे काय काय येतील अवयव? 9चे विभाजक पण काय असतील? 1 3 9. ठीक आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये मुलांनो, ह्याच्यात तुम्ही नीट लक्ष देऊन जर पाहिलात तर प्रत्येकाचे जे अवयव आहेत ते 1 पेक्षा जास्त अंक आहेत. बघा, ह्याच्यामध्ये 2 जे आहे, ह्या 2चे काय आहेत? 1 आणि 2. त्याचप्रमाणे 3चं सुद्धा 1 आणि 3. 5चं 1 आणि 5. 7चे अवयव काय आले? 1 आणि 7. बरोबर आहे. म्हणजे हे जे 1 आणि 2 आलेले आहेत, हा 2 म्हणजे पहिल्याचाच दुसरा अंक आहे, तोच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 3 5 7 ही मूळ संख्या आहे. आणि उरलेल्या ज्या संख्या आहेत त्याच्यापैकी 4 6 8 आणि 9 यांचे 1 पेक्षाही जास्त अवयव आलेले आहेत. 1 व ती संख्या याच्या व्यतिरिक्त दुसराही एक अवयव आलेला आहे. म्हणून या ज्या आहेत या आहेत संयुक्त संख्या. पण तुम्ही जर पाहिलात तर 1 हा अंक जो आहे त्याचा अवयव हा एकच आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर 1 ही एकमेव संख्या अशी आहे की ती संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. समजला पहिला प्रश्न? चला मुलांनो, आता पुढचा प्रश्न पाहूया. आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय आहे आपला? पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. अगदी सोपा आहे. पण हा प्रश्न पाहण्याच्या अगोदर तुम्ही समजून घ्या की सहमूळ संख्या कशाला म्हणतात हे पहिलं समजून घ्यायचं. सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्यांना एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात. म्हणजे सामायिक विभाजक किती पाहिजे त्यांचा? फक्त 1च. ठीक आहे. मग अशा सहमूळ संख्या शोधायच्यात. मग आता त्याच्यातलं पहिलं कोणतं दिलेलं आहे? 8 आणि 14. बघूया आपण आता हे 8 आणि 14चं कसं करायचं आहे. बघा, हा प्रश्न पहिला आहे, 8 आणि 14. आता ह्याचं आपण काय करायलो? उत्तर लिहिणार आहेत. म्हणून इथं मार्जिनमध्ये उत्तर लिहायचा शब्द आणि उत्तर लिहिला की त्या उत्तरामध्येच्या पुढं एकदा प्रश्न लिहून टाकायचा. ठीक आहे. उत्तरात एकदा प्रश्न आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला 8 व 14 याचे अवयव पाडायचे. मग आता 8चे अवयव काय काय पडतील? 1 आहे, 2 आहे, त्याच्यानंतर पुन्हा 4 आणि पुन्हा 8. त्याच्यानंतर 14चे काय काय पडतील?
1 आहे, 2 आहे, त्याच्यानंतर पुन्हा डायरेक्ट 7 आहे आणि पुन्हा 14. ठीक आहे. तर याच्यामध्ये सामायिक विभाजक कोणते कोणते ते बघूया आपण. हे बघा, हे 1 हे सामायिक आहे, त्याचप्रमाणे हे 2 हे सुद्धा सामायिक आहे. पण आता इथं आपल्याला सहमूळ संख्येच्या व्याख्येत काय सांगितलं होतं, ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच पाहिजे तर त्या सहमूळ संख्या. पण आता इथं 1 आणि 2 हे जास्त झालेत, मग काय लिहावं लागेल, म्हणून 8 व 14 यांचे सामायिक विभाजक 1 व 2 हे आहेत. 1 व 2 हे आहेत. लक्षात आलं. त्यामुळे 8 व 14 या सहमूळ संख्यांच्या जोड्या नाहीत. 8 व 14 या सहमूळ संख्यांच्या जोड्या नाहीत. संख्यांच्या जोड्या नाहीत. समजलं हे. आता हे जर समजलं असेल तर अगदी आपल्याला पुढचा प्रश्न सुद्धा अगदी तसा करायचा आहे. एकदम सोपा आहे ते सुद्धा. पुढचा काय आहे, 4 व 5 पाहायचा, ते पण बघूया बरं. बघा, 4 आणि 5 उत्तरामध्ये एकदा लिहायचं. 4 आणि 5 लगेच त्याचे अवयव. 4 चे अवयव 1 व 4, 5 चे अवयव 1 व 5. आता इथं बघा, यांच्यामध्ये सामायिक कोण आहे, 1. बरोबर आहे. हे झालं अवयव पद्धतीनं केलात तर तुम्हाला लक्षात आलं 4 आणि 5 या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. पण मुलांनो, ह्याच्यात आणखीन एक पद्धत आहे. 4 आणि 5 ह्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, म्हणून ज्या क्रमवार नैसर्गिक संख्या असतात त्या 100% सहमूळ संख्याच असतात. लक्षात आलं. इथं लिहायचं, इथे 4 व 5 या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. त्यामुळे 4 व 5 या सहमूळ संख्याच्या जोड्या आहेत. या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. समजलं, लक्षात आलंय. आता तुम्हाला पहिलं गणित आणि हे कोणतं होतं आपलं दुसरं गणित, दोन्ही गणित मी समजावून सांगितलेत. मग आता तुम्हाला त्याच्या पुढचं तिसरं आणि चौथं करता येईल. करा बरं. मग व्याख्यापाठ झाली ना मुलांनो. बघा काय आहे, ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्यांना एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असं म्हणतात. मग ही व्याख्या पहिलं पाठ करा. आता तिसरं गणित काय सांगितलं होतं. तिसऱ्या गणितात 17 व 19 उत्तरात प्रश्न लिहिला आपण, त्याचे अवयव पाडले. 17चे अवयव काय आले, 1 व 17. 19चे अवयव 1 व 19. या दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि प्रत्येक 2 मूळ संख्या ह्या सहमूळ संख्या असतातच, कारण त्यांच्यामध्ये सामायिक हा एकच अंक असतो. मग त्याही पद्धतीने आपल्याला सोडवता येते. आता ही पद्धत पण बघा, 17 व 19 यांचा 1 हा सामायिक विभाजक आहे. इथं कोणता विभाजक सामायिक आहे, एकच. म्हणून 17 व 19 या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. समजलं. चौथंही करा बरं. मग व्यवस्थित करा चौथंही. आलं चौथं पण तुम्हाला. काय होतं, चौथ्यामध्ये 27 व 15 यांचं काय शोधायला होतं आपण, या सहमूळ संख्या आहेत का नाही जोड्या सहमूळ संख्यांच्या ते शोधायला. बघा मग 27 आणि 15 उत्तरात प्रश्न लिहिला.
मग 27चे जे अवयव आले, सामायिक विभाजक आहेत ते लिहायचे. 27चे सामायिक विभाजक 1 न भाग जातो, 3 न भाग जातो, 9 न जातो आणि 27 न जातो. त्याचप्रमाणे 15ला 1 न भाग जातो, 3 न जातो, 5 न जातो आणि 15 न जातो. ठीक आहे, कारण 3च्या पुढं 4 न जाणार नाही, 5 न जातो. 6 न नाही जात, 6च्या पाड्यात नाही, 7च्या पाड्यात नाही, 8च्या पाड्यात नाही, डायरेक्ट 15च्याच पाड्यात 15 येतात. म्हणून 27 व 15 यांचे जे सामायिक विभाजक आहेत ते कोणते कोणते आहेत? हे बघा, 1 आणि 3. मग आता 1 आणि 3 हे सामायिक विभाजक असल्यामुळं म्हणून 27 व 15 या सहमूळ संख्यांच्या जोड्या नाहीत. समजला ना प्रश्न तुम्हाला? छान, अगदी सोपा आहे. परीक्षेमध्ये बघा मुलांनो, हाच प्रश्न येईल म्हणून सांगता येत नाही, ह्याच्यापेक्षा वेगळ्या संख्या पण येतील. पण तुम्हाला व्याख्या समजली असेल आणि उदाहरण जर समजले असतील तर तुम्ही कोणतंही गणित अगदी सहज सोडवू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न पाहायचा का मग? चला मुलांनो, आता सराव संच 10 मधला तिसरा प्रश्न पाहूया. काय आहे तिसरा प्रश्न? 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा, त्या किती आहेत ते लिहा. लक्षात ठेवा मुलांनो, मूळ संख्या हा जो प्रश्न आहे ना फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला नुसतं याच वर्गापुरता नाही आहे मर्यादित, तर तुम्हाला 10वी पर्यंत तुम्हाला मूळ संख्यांचा अभ्यास पक्का करायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला एक छोटासा मंत्र सांगतो, जेणेकरून तुम्हाला 10वी पर्यंत मूळ संख्या ह्या कायम लक्षात राहतील. काय आहे? तुम्ही सगळेजण तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर तर लक्षात ठेवतात, तुमच्या आईचा, पप्पांचा, भावाचा. त्याच पद्धतीनं हा एक मोबाईल नंबर तुम्ही लक्षात ठेवा, 44 223 223 21. पाठ झाला? आता बघूया ह्या मोबाईल नंबरची जादू काय हे पहा. बघा, पहिल्यांदा इथं 4 4 2 2 3 2 2 3 2 1 असं लिहिलं मी. आता मला सांगा, हे 4 जे आहेत व्यवस्थित पहा तुम्ही सगळेजण. आता हे जे 4 आहेत हे पहिल्या ह्याच्यातले 4 म्हणजे कुणाचं प्रतिनिधित्व करतात? तर 1 ते 10. 1 ते 10 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 4 आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? पहिला अंक आहे 2 3 5 7. समजलं? दुसरं 11 ते 20, यामध्ये सुद्धा किती मूळ संख्या आहेत? 4. कोणत्या कोणत्या? 11, 12 नाही आहे, 13, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 आणि 19. लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढचं आपल्याला पाहायचं 21 ते 30. लक्षात ठेवा, मूळ संख्या म्हणलं तर त्या काही समसंख्या येणार नाही आहेत कोणत्याच, बरोबर आहे? संयुक्त संख्याच असतील. मग आता संयुक्त संख्या 21 ते 30 मध्ये कोणत्या कोणत्या आहेत बघा. 21 आहे, नाही. 22 समसंख्या, 23 इथं येईल 23. त्याच्यानंतर 24 नाही येणार, 25 नाही येणार, 26 नाही येणार आणि 27 नाही, 28 नाही, इथं येणार 29. समजलं? 21 ते 30 मध्ये 23 आणि 29. त्याच्यानंतर पुढची 10ची जोडी अंकांची कोणती आहे? 31 ते 40. मग 31 ते 40 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 2. कोणत्या कोणत्या आहेत मग त्या? 31, 32, 33, 34, 35, 36, 37. आलं का लक्षात? त्याच्यानंतर पुढचं आता काय आहे? जोडी येईल. 31 ते 40 झालं की त्याच्यानंतर पुन्हा घ्यायचं तुम्हाला 41 ते 50. मग 41 ते 50 मध्ये कोणत्या कोणत्या आहेत? पहिली आहे, पहिला संयुक्त संख्या कोणती आहे? जी मूळ संख्या आहे 41. पुन्हा 42 येईल का? नाही. 43. त्याच्यानंतर पुन्हा 44 नाही येणार, 45 नाही, 46 नाही आणि त्याच्यानंतर काय येईल? 47. आलं का लक्षात? तसंच आता 51 ते 60. 51 ते 60 मध्ये 51, 52, 53 येईल. त्याच्यानंतर काय? 53 नंतर 54, 55, 56, 57, 58, 59. तसंच अगदी पुढचं 61 ते 70. 61 ते 70 मध्ये कोणते कोणते आहेत?
61 आणि 67. त्याच्यानंतर पुढचं 71 ते 80 मध्ये कोणत्या कोणत्या आहेत संख्या 71 ते 80 मध्ये? तर पहिली येईल 71, त्यानंतर 73 आणि त्यानंतर 79. आणि तसंच पुन्हा इथं 2 आहेत 81 ते 90 मध्ये कोणत्या कोणत्या आहेत? तर पहिल्यांदा येईल 81 येईल का नाही? 82 नाही, 83, 84, 85, 86, 87 आणि 88, 89 येईल. आणि सगळ्यात शेवटी 91 ते 100 मध्ये 91 नाही, 92, 93, 94, 95, 96 आणि 97. लक्षात आलं? बघा ह्या आहेत तुमच्या टोटल किती आहे? 4 आणि 4 8 आणि 2 10, 12, 3 15, 16 17, 18 19, 19 आणि 20 आणि 5 25. 25 मूळ संख्या आहेत. या 25 मूळ संख्या तुम्हाला 10वी पर्यंत लक्षात ठेवायच्या. पण आपल्याला इथं प्रश्नामध्ये काय विचारलंय? 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा, त्या किती आहेत ते लिहा. मग आता ह्याचं उत्तर आहे का नाही सोपं? तुम्हाला जर माहिती झालं हा जर मोबाईल नंबर पाठ झाला तर तुम्हाला 10वी पर्यंत मूळ संख्या लक्षात राहतात. काय मोबाईल नंबर? 442232232221. समजलं? मग आता आपल्याला फक्त 25 ते 100 पाहायच्यात, म्हणजे कुठून कुठपर्यंत? इथून खाली पाहायच्यात. बरोबर आहे? मग आता 23 हे 25च्या पुढची 1 29 हा 1 झाला. आणि खाली बघा हे 2 हे 3 आणि 2 5 6 7 8 9 10 आणि 5 15 आणि 1 16. म्हणजे इथं किती लिहाव्या लागतील? 25 ते 100 पर्यंतच्या 16 मूळ संख्या आहेत. आता त्या ज्या मूळ संख्या आहेत 16 त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या लिहायचं आहे तुम्हाला. मग पहिल्यांदा आल्या आहे 29, त्याच्यानंतर पुन्हा 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. आहे ना सोपा प्रश्न? सोडवा मग. पाठ झाला ना? मूळ संख्याचा मोबाईल नंबर पाठ झाला. काय होता तो? 442223223221. बरोबर आहे? तर आता बघा ह्याच मोबाईल नंबरच्या आधारे पुढचाही प्रश्न सोडवता येतो. अगदी सोपा आहे. सराव संच 10 मधला 4था प्रश्न. पण हा प्रश्न पाहण्याच्या अगोदर तुम्ही व्याख्या पहा, जोडमूळ संख्या कशाला म्हणतात ती. काय आहे? ज्या 2 मूळ संख्यातील फरक 2 आहे, ज्या 2 मूळ संख्या आहेत आणि त्यांची जर वजाबाकी केली त्या 2 मूळ संख्यांची, तर त्यांचा फरक जर 2 येत असेल तर त्या 2 मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. मग प्रश्नात काय सांगितलंय? 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. आता हाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येईल असं सांगता येत नाही. तुम्हाला येऊ शकते 1 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा असं येऊ शकते. म्हणून पूर्ण समजून घ्या तुम्ही. आता जोडमूळ संख्याचा फरक कसा आहे बघा. आता आपल्याला तिथं 2 मूळ संख्या आहेत 5 आणि 7. मग 7 आणि 5 यांची जर वजा केली तर उत्तर किती आलं? 2. म्हणजे ह्या काय झाल्या? जोडमूळ संख्या. त्यानंतर पुढं पहा, समजा आपण असं करूया 29 आणि 23 या मूळ संख्या आहेत. आता यांची जर वजाबाकी केली तर ती येते वजाबाकी 6, म्हणजे फरक 6 येतो. मग ह्या जोडमूळ संख्या झाल्या का? नाही. ज्यांचा फरक 2 येतो त्याच जोडमूळ संख्या. मग आता आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे मुलांनो? प्रश्नात सांगितलेलं आहे 51 ते 100 पर्यंतच फक्त. मग आता 51 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या कोणत्या आहेत पहा. 51 ते 100 पर्यंतच्या एवढ्या मूळ संख्या आहेत आणि याच्यातल्या जोडमूळ संख्या कोणत्या कोणत्या? 53 आणि 59 होतील का? नाही. 59 आणि 61 सापडली जोडी. पहिली जोडी आहे 59 व 61. त्याच्यानंतर दुसरी जोडी कोणती आहे? 61 आणि 67 होईल? नाही. 67 आणि 71 नाही.
71 आणि 73 होईल, कारण त्यांचा फरक 2 येतो, म्हणून दुसरी जोडी पण सापडली आपल्याला 71 व 73. तिसरी जोडी 73 व 79 नाही होणार, 79 व 83 नाही, 83 व 89 नाही होणार, 89 आणि 97 हे पण नाही होणार. तर अशा पद्धतीनं आपल्याला 2 जोड्या सापडल्या, 59 व 61 आणि 71 आणि 73. समजलं? खूप छान. करून घ्या, सगळं व्यवस्थित फेरवहीमध्ये लिहा. बघूया मुलांनो आता प्रश्न क्रमांक 5. 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. बघा आता काय करायचं आहे, 1 ते 50 एवढ्या अंकांमध्येच सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या अगदी सोप्या आहेत. तुम्ही पाहिलेलं आहे, यामध्ये सराव संचात प्रश्न दुसरा तुम्ही सोडवलेला आहे. त्या प्रश्न दुसऱ्यामधलं दुसरं जे होतं ती सहमूळ संख्यांची जोडी होती, आणि ती कशी होती, क्रमवार असलेली नैसर्गिक संख्या. मग क्रमवार असलेल्या नैसर्गिक संख्या ह्या काय असतात, तर सहमूळ संख्याच. मग तुम्ही लिहू शकतात 4 आणि 5 ही एक जोडी झाली. दुसरी जोडी तुम्ही लिहू शकतात 2 आणि 3. तिसरी जोडी, आता ह्या 2 आणि 3 मध्ये तुम्हाला लक्षात येईल की 2 पण मूळ संख्या आणि 3 पण मूळ संख्या आहे. मूळ संख्यासुद्धा ह्या सहमूळ संख्याच असतात. बघा त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही लिहा 7 आणि 9. त्याच्यानंतर पुन्हा लिहा तुम्ही नंबर 4 तुम्ही लिहू शकतात 21 आणि 20. ह्या क्रमवार नैसर्गिक संख्याच आहेत. त्याच्यानंतर 5 तुम्ही लिहा 97 आणि 7. लक्षात आलं? ह्या अशा पद्धतीनं तुम्ही सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या इथं म्हणले, तर तुम्ही कधी 10 जोड्या जर म्हणल्या असतील तर 10 जोड्यासुद्धा तुम्ही लिहू शकतात. 4 आणि 5 आहेत, 2 आणि 3 आहेत, तशा कितीही जोड्या लिहू शकतात. 11 आणि 12 अशाही कितीही जोड्या तुम्ही लिहू शकतात. समजला हा सुद्धा प्रश्न? चला मुलांनो आता 6वा प्रश्न पाहूया. फार सोपा आहे. मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणती, असा प्रश्न आहे. इतका सोपा प्रश्न आहे की तुम्हाला सहज याचे मार्क मिळतील परीक्षेमध्ये. आपल्या आता आपण इतक्या संख्या पाहिल्या, आपण या सगळ्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाहिल्या ना आपण. त्या मूळ संख्यामध्ये काय दिसून आलं तुम्हाला, सगळ्या ह्या संख्या ह्या विषम संख्या आहेत. बरोबर आहे. आणि सर्व संख्यांच्या एकक स्थानी सम अंक येतच नाही आहे. 2, 4, 6, 8, 0 यापैकी कोणताही अंक येत नाही. फक्त आणि फक्त 2 अशी ही एकमेव संख्या आहे जी समसंख्या आहे आणि मूळ संख्या आहे, म्हणून तिला काय म्हणतात, सममूळ संख्या. म्हणून याचं उत्तर काय येईल, 2 ही संख्या मूळ संख्यांपैकी समसंख्या आहे. समजलं? सगळ्यांना समजलं? छान. जर समजलं असेल तर सराव संच 10 सर्वांनी पूर्ण करायचा आहे. सराव संच 10 अतिशय सोप्या गणिताने भरलेला आहे. तुम्ही जर पाहिलात तर त्याच्यात फक्त 6 प्रश्न आहेत, आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला घरी बसूनच हा अभ्यास करणं काही अवघड नाही आहे. फेरवहीमध्ये कंप्लीट करा आणि शाळा सुरू झाल्यानंतर फेरवही तपासून घ्या. लक्षात आलं? तर मग सराव संच 10 जर लक्षात आला असेल तर तुम्ही गणिताची मुलं आहात. तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारू का, मला उत्तर द्या त्याचं. एक माणूस होता आणि त्या माणसानं एक गुन्हा केला होता, चोरी केली होती. म्हणून त्याला त्या देशामध्ये अशी प्रथा होती की जे कोणी तसा गुन्हेगार असेल त्याला 3 खोल्या असायच्या, आणि त्या 3 खोल्यापैकी एका खोलीत जाण्याची त्याला शिक्षा दिली जायची. पहिली जी खोली होती ना, त्या पहिल्या खोलीमध्ये दरवाजा उघडला की खूप आगच आग होती. दरवाजा उघडला आणि त्याला जर मध्ये पाठवलं तर तो आगीमध्येच पडायचा आणि तिथंच अंत व्हायचा त्याचा. दुसरी खोली, आणि हे त्याच माणसाने निवडायचं, जे गुन्हेगार आहे त्यानंच निवडायचं. दुसरी खोली आहे, त्या खोलीमध्ये प्रत्येक ठिकाणी मशीन गन लावलेल्या आहेत, बंदुका लावलेल्या आहेत. एक त्या कोपऱ्याला, एक ह्या कोपऱ्याला, एक तिकडल्या कोपऱ्याला, एक तिकडल्या कोपऱ्याला, इकडं सेंटरला आहे, तिकडं सेंटरला, वर, असं प्रत्येक ठिकाणी मशीन गन लावलेले आहेत. म्हणजे दरवाजातून ते जर आला तर मशीन गन ॲटोमॅटिक चालू होणार आणि गोळ्यानं तो पण तिथं मरून जाईल. तिसरी खोली होती, त्या खोलीमध्ये
2 वर्षापासून भुकेलेले वाघ सिंह होते. आता मला सांगा, ह्या माणसानी तिन्हीपैकी कोणती खोली निवडावी? सांगा बरं मला उत्तर आणि कॉमेंट्स करा.